सगळे असे उत्साहाने भरलेले आहेत, उत्साहाने सगळे उत्साही आहेत. होळी नेसवायला हा उत्साह, विचार करा माडं नाचवायला काय असेल. माडं नाचवला तर याच्यापेक्षा 10 पट असेल. ऑल राईट, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो मामाकडून आलो, मामाचं शिमगा वगैरे सगळं झालं, पालखी वगैरे झालं. घरी आलो, घरी येऊन थोडा आराम केला. बघतो तर मी बावळाटासारखा झोपूनच राहिलो. म्हणजे इनफॅक्ट मी विसरून गेलो की आज आमचा माड आहे प्लस होळी नेसवणी आहे आणि मी झोपून राहिलो. पण थँक गॉड की कोणीतरी मला फोन लावला आणि मी उठलो, रेडी झालो आणि आत्ता जस्ट मी आलो आहे आमच्या होळीच्या माळावरती. कारण आज आपला माड आहे रात्री, बट त्याआधी आता संध्याकाळी ते होळी नेसवणीचा प्रोग्राम सुरू आहे, जी की खूप मोठी असते आमच्या कोंडमाळ्याची होळी. सो सगळे ग्रामस्थ, आम्ही सगळे पोरं वगैरे इथे येऊन होळी नेसवणार आहोत म्हणजे मला लेट झाला आहे. बाकी सगळे ऑलरेडी इथे आलेले आहेत. सो चला तुम्हाला ते दाखवतो. वाडीतली बाकी सगळी पोरं तर पुढे निघून आली, मी मागे राहिलो. बट आता एवढा उशीर झाला नाही आहे. अँड वेट, मी तुम्हाला दाखवतो. अच्छा, तुम्हाला माहितीच असेल आम्हाला हायवे जवळ आहे नॅशनल हायवे आणि हायवेच्या बाजूला हे इथे होळी नेसवणीचा प्रोग्राम सुरू असतो. अजून तरी सुरू झालेला नाही आहे. थँक गॉड मी लेट झालेलो नाही आहे. सो लेट्स सी, बघू आपण कुठपर्यंत आलेलं आहे काय अँड ऑल दिस थिंग्स. पोरं सगळी इथेच आहेत, मला दाखवतो. वेट, आता हा माड इथं आडवा आहे, सॉरी होळी ही आडवी आहे. उभी केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ती केवढी मोठी जाणार आहे अँड ऑल. काय म्हणतो दगड लावून घ्या, हे करायला खोदकाम सुरू आहे आणि नंतर मग उभी करतील होळी. गाईज आपण जरा वरती येऊया, कारण आपला पब्लिक इथे आहे. बाकी सगळ्या सानेवर गेला होता, तो आत्ता आला वरती. थोड्या वेळानंतर होळी उभी करतील. लावतोस हे, बाहेर लावतोस, लावलं हे उडवणार आहेस. मजा चालली, हातात नाही ना फोडणार आहेस अरे इकडे टाकायचं होतास. गाईज मोठी होळी तर नंतर उभी करणार आहे, पण त्याआधी आमच्या आजूबाजूला 2 छोट्या होळ्या असतात, त्या उभ्या करतात. तुम्हाला एक दाखवतो बाबा नो. ही साईडला ही एक आहे आणि एक जोर इकडे लागतो बरं का, जस्ट हायवे लगत सलूनच्या बाजूलाच आहे. म्हटलं आवाज कुठं येतो, एवढा जोर लागतात आहे. सो इथे उभी करतात पुढं. अमेझिंग गाईस, अमेझिंग. पण आपण इकडे खाली जाऊया, कारण ही मोठी होळी पण उभी करणार आहेत. आता लगेच एका जोरात जोर लावतील
आणि मोठी होळी उभी करतील. सो लेट्स सी की काय मजा येणार आहे ती बघूया आपण. मी आता सानेच्या दिशेने जातो, आमच्या सानेवर जातो जिथे आमचा देव असतो तिथे. कारण मला तुम्हाला आमची सान पण दाखवायचं होतं. हे आहे आमच्या सानेचं गेट सजवलं आहे. रात्री इथे एवढी गर्दी असणार आहे ना, म्हणजे या साईडला सगळे स्टॉल्स वगैरे लागणार आहे. इनफॅक्ट लिटरली जत्रा भरणार आहे. कधी रात्री 12 नंतर जेव्हा आमचा माड तोडतील तेव्हा. बाजूला कोंडमाळा शाळा आहे. सो गाईज ही आहे आमची केदारनाथ सान कोंडमाळ्याची. आणि इथे आमची पालखी वगैरे बसते. आत्ता सध्या तरी काही नाही, पण रात्री इथे गाजावाजा असणार आहे, लिटरली गाजावाजा. आणि कोंडमाळा पोरांनी काहीतरी स्पेशल प्लॅन केलं आहे, ते मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे. ते डायरेक्ट रात्री दाखवणार आहे. म्हणजे लास्ट टाइम आम्ही ब्लास्ट केला होता आणि यावेळी पण आम्ही खूप काही प्लॅन केलं आहे. खूप काही धमाकेदार असणार आहे ते. फक्त तुम्हाला एक दाखवतो काय, तुम्ही समजून जा. नाही समजलं तर तुम्ही फक्त रात्री ते बघा. आता फक्त तुम्हाला हिंट पण नाही देऊ शकत, कारण पोर मला बोललेत काही सांगू नको, डायरेक्ट जे काय ते रात्री दाखव. आणि गाईस इथे आमचा माड उभा असणार आहे. इथे आम्ही माड उभा करणार आहे आमचा ह्या वर्षीचा 2026. सो खूप एक्साइटमेंट आहे अजून. संध्याकाळ म्हणजे रात्रीची. आणि ठीक आहे, चला आता वरती जाऊया, कारण आमची होळी उभी करणार आहेत. सांग तर तुम्ही बघितलीत. आता काही नाही, आता थोडं सामसूम आहे, पण रात्री खूप धमाल असणार आहे इथे. कारण इथे आम्ही ह्या ठिकाणी आमचा माड नाचवणार आहोत. ह्या ठिकाणी आमचा माड नाचवणार आहोत आम्ही, माड. चला आता वरती जाऊया होळीकडे, कारण ती पण उभी करायची आहे. चला तिकडे जाऊया. गाईज मी थोडासा मिस झालो येता, पण ठीक आहे, कारण आमची होळी उभी केली, मोठी होळी, आणि ती दाखवायला आलो आहे मी. चला दाखवतो तुम्हाला. आमची होळी उभी केली. आयफोन काय करायचं, माझ्याकडे कॅमेरा आहे. अमेझिंग गाईज, अमेझिंग. आपला पब्लिक इकडे आहे, दाखवतो तुम्हाला एका दोऱ्यावरती. कोण राहिला ये लवकर. दोरीला हात लावणार तर घेणार मी. गाईज मेन काम तर इथे मुद्द्याशी आहे, कारण इथे जर सगळं ठीक राहिलं तर आमची होळी प्रॉपर उभी राहील. वेट दाखवतो.
त्या दोऱ्याशी पण काही ग्रामस्थ आहेत, त्यांना नाही दाखवलं तर चुकीचं होईल. वेट दाखवतो. काय शांत शांत वाटतं, ओरडा की नाही? आलं की सांग मला, आलं की सावकाश सावकाश. सपोर्टसाठी मोठी लाकडं, छोटी नाही म्हणता येणार. काय उचल दादा. हात लाव. तिकडे का तिकडे नाही ना. सगळ्यांमध्येच खूप जोश आहेत आणि सगळे एक्साइटेड आहेत. एक्साइटमेंट बघताय ना तुम्ही. गाइस, प्रॉपर जजमेंट, प्रॉपर मॅनेजमेंट, स्ट्रेंथ, इक्वॅलिटी, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होतात आणि म्हणूनच हे सगळं उभं राहतं. बघायचं हे बघा, सगळे असे उत्साहाने भरलेले आहेत. उत्साहाने सगळे उत्साही आहेत. होळी नेसवायला हा उत्साह. विचार करा, माडं नाचवायला काय असेल. माडं नाचवला तर याच्यापेक्षा 10 पट असेल. तुम्ही विचार पण नाही करू शकत. उभे करायचे, उभी करायचे. असं कसं नाही उचलणार, उचलला शेवटी.
मुदा तो उभा झाला आहे. होप सो रशा सोडल्यानंतर प्रॉपर उभी राहिली. आम्ही दिसत नाही एवढे गाईस मी आता आलो आमच्या कोंडमाळ्याच्या फ्लायओव्हरवर. तुम्हाला माहीत असेल हा फ्लायओव्हर. आणि माझ्या मागे ही आहे होळी उभी करतात आहे. ही आमची प्रॉपर पहिली होळी नाही, जी मोठी होळी आहे ती आमची मागे आहे. वेट तुम्हाला दाखवतो, दिसते की नाही ते माहीत नाही मला. त्या साईडला आमची सान आहे. ही मस्त संध्याकाळ झाली आहे. ही जी होळी सलूनच्या बाजूची मी बोललो होतो ती. आणि त्या साईडला आहे आमची कोपऱ्यात मोठी होळी. एक सेकंड झूम करून दाखवतो मी. ही आहे आमची मोठी होळी. आणि ती होळी आज नाही सॉरी सकाळी 5:30-5च्या दरम्यान ती होम लागणार आहे आमचा. रात्री माड असणार आहे. रात्रभर माड वगैरे नाचवणं वगैरे आमचं असणार आहे सानेवरती. आणि सकाळी माड उभा झाल्यानंतर आमची होळी लागणार आहे. आणि हा फ्लायओव्हर तुम्हाला पूर्ण भरलेला दिसणार आहे. कारण जो तो येतो ह्या फ्लायओव्हरने तो इथे थांबतो आणि आमची होळी बघून जातो. एवढी मोठी होळी असते आणि एवढी स्पेशल होळी असते आमची. आणि म्हणूनच लोक फक्त स्पेशली आमच्या गावात होळी बघण्यासाठी येतात. सकाळी 5-5:30 वाजता या फ्लायओव्हरवर उभे असतात. जेवढे पण कोणी मुंबईला जाणार असेल किंवा काही ट्रॅव्हल करणार असेल ते सगळे इथे थांबतात. रादर खाली गर्दी वगैरे होते. आता तुम्हाला ती दिसणार नाही गर्दी. मला मुवमेंट भेटला तर मी नक्की येणार आहे या फ्लायओव्हरवरती ते कॅप्चर करण्यासाठी. अँड झाले ऑलमोस्ट झाले होळी नेसून. अजून थोडंसं काम बाकी आहे. ते झालं की मग आपण घरी जाऊ. काय मस्त वाटतं सिरियसली. बघा ना, म्हणजे काय अशी संध्याकाळ कुठे अनुभवायला भेटते. अमेझिंग. आता मी खाली जातो आहे. मी स्पेशली दाखवण्यासाठी फ्लायओव्हरवर आले होतो, बट मला लेट झाला. ठीक आहे, आता आपण खाली जाऊया. सो गाईज आमची होळी तर नेसून झाली आहे. थांब रे होळी तर आमची नेसून झाली आहे. आता खाली थोडीफार सजावट वगैरे चालू आहे. आणि यावर्षी इनफॅक्ट लेट झाला आहे आम्हाला. थोडीफार पोरं निघून गेलेत घरी, बट बाकीचे ग्रामस्थ वगैरे आहेत ते हे सगळं कंप्लीट केल्याशिवाय जाणार नाहीत. हे मलाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. मजा आली हे सगळं एक्सपिरियन्स करताना. तुम्हाला तर नक्कीच आली असेल मजा. कारण लोकांमध्ये अजून ती जिद्द आहे, अजून ती काय म्हणतात ती ऊर्जा अजून आहे की लोक चढतात आहे वरती, काम करतात आहे. मी तुम्हाला दाखवतो. अरे तू पण आला. आई दिसायला मला पाहिजे. माणूस व्हायला अजून पण धमाल माझ्या मस्ती चालू आहे गाईस. हो काय झालं की नाही. आमचे भाऊ खापरे बंधू मागे तार कोणी धरली ही असं नेल्यात आहे. का दादा घरी नाही गेला अजून. रे बा होळी पूर्ण करून जाणार. हीच जिद्द पाहिजे. शेवटपर्यंत हीच जिद्द पाहिजे. त्याशिवाय होळी पूर्ण होणार नाही. होईल आता थोड्याच वेळात होईल. मग आपण पण घरी निघू, फ्रेश होऊ, जेवू बिवू आणि त्यानंतर मग रात्री
सानेवरती येऊ, थोडा वॉर्मअप देऊ. वॉर्मअप मी तुम्हाला सांगेन कसा असतो, काय असतो तो. नाही, आता मी सांगणार आहे, मी नंतरच सांगेन तो काय असतो. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the सो गाईज, होळीचं काम पूर्ण नेसून झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतो. दुपारी 4-4:30 वाजता सुरू केलेलं हे काम आत्ता 8:30 8:45 वाजले. जवळजवळ एक 4.5-5 तासाने संपलेलं आहे. आणि आता एक फायनल फिनिशिंग टच वगैरे चालू आहे. पताका लावतात. जनरली पताका बघायला भेटत नाही, पण इथे जॉईन कर. राऊंड मार. हाय होय होय, पूर्ण राऊंड. विकास जाऊ दे पुढं. काही पताका सोबत झेंडूची फुलं पण आहेत, म्हणजे बारीक करून टाकलेली आहेत. झालं, एक फिनिशिंग टच देऊन झाला की हे लोक पण निघतील. आणि आता झालेत 8:45 झालेत. घरी जाणार, आंघोळ वगैरे करून फ्रेश होणार, मग जेवून वगैरे डायरेक्ट सानेवरतीच येणार. आणि आता मी पण हा व्लॉग इथे एंड करतो आणि डायरेक्ट माडाच्या वेळेला भेटतो. सो भेटूया आपण डायरेक्ट माडाला. चला, बाय.